आज आपण दिनांक 7 मार्च 2022 संविधान पारायणाचं सलग 211 पुष्प गुंफत आहोत. घटनेचे आपण 18 भाग आज पूर्ण करणार आहोत. 18व्या भागातलं शेवटचं अनुच्छेद आणीबाणी त्या तरतुदी या भागातलं या प्रकरणातलं आज आपण बघणार आहोत. आणीबाणीच्या ज्या अन्य तरतुदी आपण अगदी 352 पासून बघितल्या, त्या आणीबाणीच्या तरतुदी त्याच्यामध्ये देशात लागलेली आणीबाणी असेल, आपल्याकडे स्पष्ट असं उदाहरण 1975च्या आणीबाणीचं आहे, त्याचे परिणाम, त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर प्रश्न हे आपण बघितले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट 356 ते आपण बघितलं. हे तिसऱ्या प्रकारच्या आणीबाणीचा एक प्रकार आहे, तो म्हणजे आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी संबंधीच्या ज्या तरतुदी आहे त्याच्याबद्दल हे बोलल्या जातं. पहिली आणीबाणी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत. दुसरी आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट, ही एखाद्या राज्याच्या कायदा सुव्यवस्था किंवा संविधानिक यंत्रणा कोलमडली असेल त्यावेळी. आणि तिसरी ही देश किंवा राज्य आर्थिक संकटात सापडलं असेल त्यावेळी. ही आर्थिक आणीबाणी लावता येते. आर्थिक आणीबाणी हा घटनापीठासमोर जे याच्यावर चर्चा विवेचन झालं, घटनेमध्ये हे अनुच्छेद ऍड करते वेळी बराच कथ्या खुटला आणि एक नैतिक बंधन संविधानाने असं टाकलं की एकंदरच आणीबाणी ही अतिशय अपवादात्मक परिस्थितीमध्येच लादल्या जाऊ शकते. तसे हुकूम, तसे आदेश जारी केले जाऊ शकतात. परंतु त्यातल्या त्यात आर्थिक आणीबाणी ही अपवादात्मक परिस्थितीतील अपवादात्मक परिस्थिती, अतिशय जास्त बिकट आणि कठीण प्रसंग असेल त्यावेळी लागल्या जाऊ शकते. अजूनपर्यंत भारतामध्ये स्पष्टपणे, उघडपणे आर्थिक आणीबाणी आणल्या गेलेली नाही. हे या ठिकाणी आपण नमूद करून त्याचा उल्लेख केला पाहिजे. अनेक लोकांचा असा समज आहे की नोटाबंदी किंवा नोटाबंदीतून झालेले प्रकार, जे काही काळा पैसा होता, जो काही पैशातून दहशतवादाला फंडिंग होत होतं, नक्सलाइट सारख्या ऍक्टिव्हिटी या चरमसीमेवर होत्या, त्याला क्रश करण्यासाठी जे आणीबाणी लावली होती किंवा तसा आव आणला होता, ती म्हणजे नोटाबंदी. किंवा नोटाबंदीमुळे हे होणार आणि साधारण मग सुरुवातीला 2 महिन्याचा, 60 दिवसाचा कालावधी, 50 दिवसाचा कालावधी असं एक सांगून आपण त्याला पुढे हे केलं होतं. आता त्याला आपण स्पष्टपणे किंवा संसदीय शब्दामध्ये आर्थिक आणीबाणी असं म्हटलं नव्हतं. कारण आर्थिक आणीबाणीचे परिणाम आणि आर्थिक आणीबाणीच्या वेळी राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारला मिळणारे अधिकार हे एवढे जास्त आहेत की त्या फलस्वरूप जे परिणाम देशभर किंवा देशातल्या राज्यांवर होतात ते दूरगामी परिणाम असतात. म्हणून आर्थिक आणीबाणी हा शब्द कदाचित न वापरता आपण या ठिकाणी ती परिस्थिती विशद केली की जणू काही देशामध्ये आर्थिक आणीबाणी आलेली आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा एक पॅरलल इकॉनॉमी जर चालवत असेल आणि ही पॅरलल चालणारी ब्लॅक मनीची इकॉनॉमी जर तुमच्या व्हाईट इकॉनॉमीपेक्षा जास्त प्रबल झाली असेल आणि व्हाईट इकॉनॉमी जणू काही कामाचीच नाही, जे काही आहे ते व्यवहार सगळे ब्लॅकनीच होतात, असं एखादं चित्र जर देशात कधी काळी निर्माण झालं तर आर्थिक आणीबाणी लादल्या जाऊ शकते. किंवा दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये जिथे खूप मोठा साठा काही लोकांनी करून ठेवलेला आहे, लोकांना वाचून मरत आहेत, लोकांच्या हातामध्ये पैसा नाही आणि लोक हालाहल झालेली आहेत, अशा परिस्थिती एखाद्या वेळी लादल्या जाऊ शकते. परंतु प्रॉब्लेम विथ रुपी
हे जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचा बराचसा परामर्श घटनापीठासमोर घेण्यात आला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हे पुस्तक आहे. ज्या पुस्तकाच्या फलस्वरूप आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची रचनात्मक चौकट बसवता आली. एकंदर आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपण या ठिकाणी थोडस विवेचन करणं औचित्याला धरून असेल. ते असं की रिझर्व्ह बँकेने एकंदर हा सगळा वित्त व्यवस्थापनेचा प्लॅन, वित्त व्यवस्थापनेच्या सगळ्या योजना ह्या आपल्या अखत्यारीत ठेवलेल्या आहे आणि एक स्वायत्त ऑटोनॉमस अशी एक इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट म्हणून आपण आज आरबीआय कडे बघतोय. आरबीआय बेसिकली जर कुठल्या कन्सेप्टवर फोकस करत असेल तर ती आहे देशाची आर्थिक स्थिती, नॅशनल इकॉनॉमी. जेव्हा आपण इकॉनॉमी हा शब्द वापरतो, धनसंपदा मराठीमध्ये, तेव्हा ही धनसंपदा कुठे निर्माण होते, ती धनसंपदा एका वित्तीय वर्षामध्ये किती असणार आहे त्याचा आढावा आणि ती धनसंपदा नंतर कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट व्हावी. म्हणजे इकॉनॉमी नंतर दुसरा शब्द येतो फायनान्स. आणि हे जे फायनान्स आहे ते विधेयकाच्या रूपामध्ये संसदेने पारित केल्यानंतर धन विधेयक, वित्तीय विधेयक वगैरे आपण जे म्हणतो हा फायनान्स. त्यानंतरचा परवलीचा खरा शब्द येतो तो अकाउंट्स, ऑडिट, लेखा परीक्षण आणि मग त्यानंतर बँकिंग वगैरे. इकॉनॉमी, फायनान्स, अकाउंट, ऑडिट, बँकिंग या सगळ्या संकल्पनेचा जर आपण एकत्र विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते अर्थकारणाचं, देशाच्या किंवा राज्याच्या अर्थकारणाचं चित्र म्हटलं गेलं पाहिजे. आता आरबीआय हे मॅनेज करत असताना एक महत्वाचा हातखंडा सोप्या भाषेत करून सांगायचा, कारण आरबीआयचे रूल्स आणि त्याचे नियम आणि त्याची पुस्तकं त्याचं हे जर सगळं वाचायला गेलं, कारण आपल्याला आर्थिक आणीबाणी संबंधात बोलायचं, ही कधी अशी वेळ येऊ शकते किंवा कधी येऊ शकत नाही, याचा पण विचार आपण थोडासा करून घेऊ. आणि म्हणून ही तरतूद अतिशय अपवादात्मक असलेल्या परिस्थितीमध्ये केल्या जाऊ शकते, अन्यथा नाही. एक सोपं उदाहरण जर घेतलं की आपल्याकडे 100 रुपये आहेत, या 100 रुपयातले 20 रुपये मी जनतेच्या हातात देतो, जनतेने त्याच्यामध्ये आपले व्यवहार करावे. तुम्हाला जर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर परिस्थिती बघितली तर अतिशय जे छोटे मोठे मध्यमवर्गीय बिझनेसमॅन आहेत त्यांचे व्यापार ठप्प झाले होते. त्यांची एवढी दयना झाली की त्यांना साध्या दैनंदिन व्यवहारासाठी सुद्धा भांडवल शिल्लक राहिलं नाही. अशा वेळी आपल्या वित्त संस्था, विशेषतः आरबीआय जिच्या प्रमुख आदेशाने समाजाच्या विविध भागामध्ये वित्त पुरवठा कसा करता येईल त्याचा विचार करून काहीतरी पैसे पंप करत असतात. वेगवेगळे मार्ग आहे, वेगवेगळे चॅनल्स आहे. मला आठवतं ऑस्ट्रेलियाचं एक उदाहरण आहे की जेव्हा लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाने प्रत्येक नागरिकाच्या अकाउंटमध्ये $700 ऑस्ट्रेलियन डॉलर टाकून दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर पडा, हे पैसे घेऊन तुम्ही तुमच्या दैनंदिन लागणाऱ्या वस्तू विकत घ्या, हॉटेल्स मध्ये जा, तिथे खाद्यपदार्थ घ्या, घरी आणा. म्हणजे एक अर्थकारणाचं जे चाक आहे ते तिथून सुरू होतं आणि मग तुम्ही पैसा खर्च केलेला पैसा हा छोटे छोटे वेंडर्स, हॉकर्स, लहान सहान दुकानदार वगैरे त्यांच्या हातात आला की ते पुढचा माल घेण्यासाठी मोठ्या दुकानदारांकडे जातात, होलसेलर कडे जातात, होलसेलर तो पैसा आल्यानंतर मग फॅक्टरीकडे जाऊन त्याचं प्रोडक्शन, म्हणजे एक व्हील जे सुरू होतं, जे बंद पडलेलं आहे ते व्हील सुरू करण्याचा हा प्रमुख प्रघात जनतेच्या हातामध्ये किती पैसा राहावा त्याचे निर्धारण हे आरबीआय करत असते.
उदाहरण म्हणून आपण सिंपल असं बघूया की 100 रुपयातले 20 रुपये जनतेच्या हाती. त्यानंतर दुसरा प्रांत असतो मार्केट इकॉनॉमी. कारण प्रोडक्शन झालं पाहिजे, प्रोडक्शन होऊन त्या गोष्टी मार्केटमध्ये आल्या पाहिजे, तिचं लेबलिंग झालं पाहिजे, तिचं पॅकिंग झालं पाहिजे, रिटेलरला त्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे. तर मार्केटमध्ये समजा 20 रुपये दिले की हे 20 रुपये तुम्ही मार्केट इकॉनॉमीवर खर्च करा. हे बँकिंग सिस्टीम सगळं करत असते. 20 रुपये तुम्ही इकॉनॉमीवर खर्च. मग त्या इकॉनॉमी मधून प्रोडक्शनला गती येणार, ते प्रोडक्शन कस्टमर पर्यंत जाणार, त्याचा जो कंझ्युमर आहे तो कंझ्युमर कडून परत पैसा येणार. हे त्या 40 रुपयामध्ये हे चाक असं फिरत आहे. मग राहिल्या वित्त संस्था, ज्या छोट्या मोठ्या बँकिंग आहे, लहान लहान वित्त संस्था, पतपेढ्या असतील, कॉर्पोरेट बँक किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, त्या सगळ्या बँकांना परत आरबीआय आपलं फंडिंग करते. आरबीआय म्हणते ह्या 100 रुपयातले 20 रुपये तुम्ही घ्या आणि तुम्ही बँकिंग प्रॉडक्ट तयार करा, एक अकाउंटिंग इकॉनॉमिक प्रॉडक्ट तयार करा आणि हे प्रॉडक्ट तयार करून तुम्ही ते प्रॉडक्ट जनतेला द्या. म्हणजे फिक्स डिपॉझिटवर एवढं इंटरेस्ट मिळेल, घरावर एवढं इंटरेस्ट मिळेल. म्हणजे कुठंतरी व्यवहार आणि तेही आर्थिक व्यवहार चलित ठेवण्याचा देशामध्ये हा एक प्रयत्न आहे. आता हे 60 रुपये गेले, राहिले 40 रुपये. त्याच्यातले अजून काही विशेष सेक्टर्स असतील, सरकारी सेक्टर्स असतील, त्या सेक्टर्सला 20 रुपये. एखादं मोठं प्रोजेक्ट करायचं आहे, एखादं मोठं काम करायचं, कारण हा पैसा खूप मोठा लागतो. सरकारचं प्रोजेक्ट म्हणजे करोडो अब्ज रुपयाची लागत असते. त्याला एक 20 रुपये दिले असतात आणि उरता राहिले 20 रुपये, तर ते रिझर्व्ह बँक आपल्या रिझर्व्ह फंडामध्ये ठेवत असते. आपत्कालीन कंटिंजंट सिच्युएशन जर कधी देशात निर्माण झाली तर आपल्याला हे रिझर्व्ह काहीतरी राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं थोडक्यात आपण घर चालवत असताना आपल्या घरातला जो कर्ता असतो, तो पोरं शिकून राहिली, कुठं कुठं कॉलेजमध्ये जातात, चला तुमच्यासाठी एवढे पैसे, घरात लग्न कार्य ही कामं आहे त्यासाठी एवढे पैसे घ्या, आता याच्यात हे करा, शेतातून यावेळी माल किती येणार आहे, किती पैसे आपल्याकडे येणार आहे, त्याचं सगळं बजेटिंग वगैरे हे सगळे संदर्भ आहे. बँकिंग, बजेटिंग, अकाउंट, फायनान्स, इकॉनॉमी, बेसिकली हे सगळे अर्थकारणाची चक्र फिरणारी गोष्टी आहेत. आणि भारतामध्ये आजपर्यंत असं का झालं नाही की आर्थिक आणीबाणी लावण्याची वेळ आली? कारण आर्थिक आणीबाणीचं खरं प्रारूप निर्माणच न होऊ देणं हे खरं वित्तीय व्यवस्थापनाचं कौशल्य आहे. आणि ती कौशल्यपूर्ण संस्था आपल्याकडे कुठली असेल तर ती आरबीआय आहे. ज्यावेळी आरबीआयचं स्ट्रक्चर नाहीसं होईल किंवा आरबीआयचं कार्यप्रणालीची पद्धती कोलमडेल असे काही प्रकार आहे, प्रश्न उपस्थित झाल्यावर आपल्याला त्याच्यावर भाष्य करता येईल. अकारण भाष्य करून विषयाला कलाटणी देण्याचा भाग होऊ नये म्हणून आपण सध्या त्या प्रांतात जाणार नाही. पण जोपर्यंत आरबीआयचं स्ट्रक्चरल मॉडेल ऑपरेशनल सिच्युएशन मध्ये युटिलाइज होतंय तोपर्यंत भारतामध्ये आर्थिक आणीबाणी येत नाही. आर्थिक आणीबाणी भारतामध्ये न येण्याचं प्रमुख कारण आहे की आपल्याकडे जे दोन प्रमुख सेक्टर आहे, एक अनऑर्गनाइज आणि एक ऑर्गनाइज. तर आपली इकॉनॉमी 60-65% जास्त ही अनऑर्गनाइज सेक्टरच्या हातात आहे. त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यापार धंदे, कारण महाकाय देश आहे, जागोजागी तुम्हाला बाजारपेठी दिसतात. प्रत्येक गावात तुम्ही फिरताना तुम्हाला दिसेल की आठवडी बाजार आहे तिथे. ही जी आपली अनऑर्गनाइज इकॉनॉमी आहे, ती अनऑर्गनाइज इकॉनॉमी खऱ्या अर्थाने देश चालवते. आणि ऑर्गनाइज इकॉनॉमी जी इंडस्ट्रियलिस्ट म्हणा, मोठे कॉर्पोरेट्स म्हणा, त्यांच्या हातामध्ये आहेत. त्या इकॉनॉमीतून या अनऑर्गनाइज सेक्टरकडे जेव्हा फ्लो येतो, तो पुरेसा नसेल तर कॉर्पोरेट वाढत राहणार. कॉर्पोरेट बँकिंग पण घेणार, बाकीचे सगळे घेणार, कारण ते मोठं लोहचुंबक असतं, सगळं ओढून घेण्याची शक्ती त्यांच्याकडे असते. पण ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज या सेक्टरचा विचार केला तर भारताचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे 2008च्या आर्थिक मंदीमध्ये सुद्धा भारताला अजिबात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची गरज पडली नाही. त्याचं प्रमुख कारण हे आहे की आपली इकॉनॉमी ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात स्थिरावली आहे. आणि म्हणून
आपल्याकडे आर्थिक आणीबाणी अजून तरी आल्याचं आपल्याला जाणवत नाही. परंतु त्या आर्थिक आणीबाणीबद्दलचे जे काही निकष आहे आणि अशी वेळ आलीच तर त्यावेळी काय असू शकतं, कशा पद्धतीने ते असू शकतं, ते पाहण्यासाठी आपण आज 360 आर्टिकलचा अभ्यास करू, त्याच्यावर विवेचन करू. काही प्रश्न असतील तर निश्चित आपण याच्यानंतर त्याचाही परामर्श घेऊ. परंतु हे भाग 18चं शेवटचं अनुच्छेद आहे. त्यानंतर भाग 19 ज्याच्यामध्ये आपण राष्ट्रपती, राज्यपाल आणि यांना मिळणारी संरक्षण कायद्यामध्ये वगैरे या सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहोत. तर 18व्या भागाची आज सांगता होत असताना अनुच्छेद 360 आर्थिक आणीबाणी संबंधी तरतूद, जिच्यामुळे भारताचे किंवा त्याच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागाचे आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आली आहे, अशी परिस्थिती उद्भवली आहे, अशी जर राष्ट्रपतीची खात्री झाली तर त्याला उद्घोषणेद्वारे तशा आशयाची घोषणा करता येईल. भारताचे किंवा त्याच्या राज्यातील कुठल्याही भागाचे म्हणजे राज्याचे आर्थिक स्थैर्य, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, आर्थिक स्थैर्य किंवा पत, दोन शब्द वापर, आर्थिक स्थैर्य किंवा पत. आता हा जो पत शब्द आहे ना, हा रुपयाच्या तुलनात्मक दराविषयी आहे. रुपयाची पत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एवढी गेली की लाखभर रुपये देऊन सुद्धा आपल्याला साधा $1 किंवा पाऊंड विकत घेता येत नाही. अशी जर याला आपण पत म्हणू, म्हणजे पत म्हणजे त्या करन्सीचा दर्जा. आर्थिक अस्थैर्य जे असेल ते इतर बाबतीत असू शकेल आणि अस्थैर्याबरोबर रुपयाची पत सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. कारण पत जर शिल्लक राहिली तर आपण परकीय चलन किंवा परराष्ट्र व्यवहार जे आपले तेलाचे आयात निर्यातीचे किंवा इतर कुठल्याही कमोडिटीचे होतात त्याच्यातून आपण इकॉनॉमी उभी करू शकतो. पण जर रुपयाची पतच गेली तर तेही आपल्या हातून चाललं जाईल. म्हणून पत हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे की आर्थिक स्थैर्य आणि पत धोक्यात आली आहे, अशी परिस्थिती उद्भवली आहे, अशी राष्ट्रपतीची खात्री झाली. तर खात्री कोणाची? राष्ट्रपती. आता राष्ट्रपतीची खात्री म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची खात्री. केंद्रीय मंत्रिमंडळाची खात्री म्हणजे लोकसभेची खात्री, राज्यसभेची खात्री, लोकप्रतिनिधींची खात्री. अशा प्रकारे हा संदर्भ आहे. राष्ट्रपतीची खात्री झाली तर त्याला उद्घोषणेद्वारे, जाहीर सूचनेद्वारे अशा आशयाची घोषणा करता येईल. आर्थिक आणीबाणी ही राष्ट्रपतीला घोषित करता येईल जर आर्थिक स्थैर्य किंवा पत एखाद्या राज्याची किंवा संपूर्ण देशाची अस्थिर झाली असेल, त्यावेळी अशा प्रकारे आर्थिक आणीबाणीची घोषणा करता येईल. समभाग 2 असं म्हणतो. खंड 1 अन्वये जारी केलेली उद्घोषणा. क्रमांक 1, त्यानंतरच्या उद्घोषणेद्वारे रद्द करता येईल किंवा बदलता येईल. एकदा जारी केलेली राष्ट्रपतीला परत रद्द करता येईल किंवा त्यात काही बदल करायचे असते तर बदल करता. दुसरा आहे, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर अशी उद्घोषणा विचार विमर्श आणि ठराव निर्णयासाठी ठेवता येईल. तिसरा आहे, तो कालावधी संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाच्या ठरावाद्वारे तिला मान्यता मिळालेली नसेल तर 2 महिने अंमलात असण्याचे, 2 महिने संपताच अंमलात असण्याचे बंद होईल. म्हणजे जर संसदेने 2 महिन्याच्या आत अशा आर्थिक आणीबाणीच्या उद्घोषणेला मान्यता दिली नाही तर आर्थिक आणीबाणी ऑटोमॅटिकली बंद होईल, आर्थिक आणीबाणी नाहीशी होईल. याला एक परंतु काय? परंतु असे की जर अशी कोणतीही उद्घोषणा जेव्हा लोकसभा विसर्जित झालेली असेल अशा काळात जारी केली गेली असेल किंवा उपखंड ग म्हणजे हे 2 महिन्याच्या कालावधीचं जे आपण बघितलं 3 क्रमांकाचं मध्ये निर्देशिलेल्या 2 महिन्याच्या कालावधीत लोकसभेचे विसर्जन झाले तर जर राज्यसभेने उद्घोषणास मान्यता देणारा ठराव पारित केला असेल तर तो कालावधी संपण्यापूर्वी लोकसभेने अशा उद्घोषणेबाबत कोणताही ठराव पारित केलेला नसेल तर लोकसभा ती पुन्हा घटित झाल्यानंतर प्रथम ज्या दिनांकात भरेल त्या दिनांकापासून 30 दिवस संपताच ती उद्घोषणा उक्त 30 दिवसाचा कालावधी संपण्यापूर्वी त्या लोकसभेने त्या उद्घोषणेस मान्यता देणारा ठराव पारित केला नसेल तर अंमलात असण्याचे बंद होईल. म्हणजे आर्थिक आणीबाणी जाहीर झाली
आणि जाहीर झाल्या झाल्या जर लोकसभा विसर्जित झाली तर या 2 महिन्याच्या आतमध्ये ठराव पारित करून देण्याचं कर्तव्य साहजिकच राज्यसभेकडे आहे. कारण राज्यसभा ही कायमस्वरूपी आहे, ती विसर्जित होत नाही. म्हणून राज्यसभेने 2 महिन्याच्या आत तो ठराव पास केला पाहिजे. जर तो केला नाही आणि त्या 2 महिन्याच्या कालावधीत लोकसभा पुनर्गठित झाली, लोकसभा परत प्रस्थापित झाली, तर अशा लोकसभेने पहिल्या तारखेपासून म्हणजे लोकसभेची पहिली सभा ज्या तारखेला होईल त्या तारखेपासून 30 दिवसाच्या म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ती उद्घोषणा आणीबाणीची जाहीर आदेश हा पारित केला पाहिजे. तसा जर केला नसेल तर लोकसभा गठीत झाल्यापासून 1 महिन्यानंतर जर आदेश पारित झाला नाही तर तो आदेश रद्द समजण्यात येईल. हा एक टेक्निकल भाग आहे, परंतु एक प्रक्रिया जिथे लोकसभा विसर्जित असेल त्यावेळी काय प्रक्रिया असेल, जिथे लोकसभा विसर्जित नसेल त्यावेळी काय प्रक्रिया असेल, सरळ सरळ 2 सभागृहासमोर ठेवलं असेल तर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी ते पारित करून द्यायचं आहे. जर विसर्जित झाली असेल तर राज्यसभेने ते काम करायचं आहे आणि लोकसभा पुनर्गठित झाली तर त्याला 30 दिवसाच्या कालावधीमध्ये पारित करून द्यायचं आहे. नाही पारित झालं तर आर्थिक आणीबाणी ही नाहीसी होईल, असा याचा अर्थ. समभाग 3 अनुच्छेद 360 चा असं म्हणतो की खंड 1 मध्ये उल्लेख केलेली अशी कोणतीही उद्घोषणा अंमलात असेल त्या कालावधीत कोणत्याही राज्याला आर्थिक औचित्याच्या सिद्धांताचे पालन करण्याबाबत निर्देश देऊन त्या निर्देशात तो सिद्धांत विनिर्दिष्ट करणे आणि त्या प्रयोजनाकरता राष्ट्रपतीला जे आवश्यक व पर्याप्त वाटतील असे अन्य निर्देश देणे हे संघराज्याच्या कार्यकारी प्राधिकाराच्या कक्षेत येईल. राष्ट्रपतीला अशा प्रकारचे आदेश जारी करण्यासाठी जी संघराज्याची कार्यकारिणी म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ. केंद्रीय मंत्रिमंडळ समभाग 2 प्रमाणे राष्ट्रपतीला बदल करण्याचे किंवा ती बंद करण्याचे सूचना देऊ शकते आणि त्या सूचनेप्रमाणे राष्ट्रपती त्याच्यामध्ये आदेश काढू शकतात. इथे एक शब्द आलेला आहे, सिद्धांताचे पालन करण्याबाबत निर्देश आर्थिक औचित्याच्या, कोणाला? राज्याला आर्थिक औचित्याच्या सिद्धांताचे पालन करण्याबाबत निर्देश म्हटलं आहे, निर्देश नाही म्हटलंय. तर निर्देश आणि निर्देश याच्यामधला फरक काय की निर्देश म्हणजे आदेश, ज्या आदेशांची नियमावली तयार केलेली आहे. थोडक्यात नियमावली तयार करून दिलेले आदेश म्हणजे निर्देश, म्हणजे पालन हे फिक्स आहे. आणि निर्देश म्हणजे डायरेक्शन, की तुम्ही तुमचे रूल्स तयार करून घ्या, हे असं असं आहे, याच्या बाबतीत तुम्ही कायदे करा, तसा निर्देश. आणि निर्देश म्हणजे राष्ट्रपती स्वतः आदेश आणि त्या आदेशाला अंमलबजावणी करण्यासाठीचे सगळे नियम घालून जे दिले जातात दॅट इज आदेश. म्हणजे नियमांकित आदेश म्हणजे निर्देश आणि डायरेक्शन्स सूचना किंवा सरळ आदेश म्हणजे निर्देश. त्याच्यामध्ये नियमांचा समावेश असेलच असं नाही, नियमाचा समावेश न असता दिलेले आदेश आणि त्या आदेशाप्रमाणे नियम तर राज्याने तयार करायचे, दॅट इज निर्देश. हे निर्देश आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आर्थिक आणीबाणीच्या बाबतीत ही एक विशेष तरतूद निर्देश या शब्दातून आपल्याला प्रतीत होते की राष्ट्रपती केवळ आदेश नाही तर ते आदेश पारित आणि अंमल करण्याबाबतचे जे नियम आहे ते नियमही तयार करून देऊ शकते आणि हे या नियमाप्रमाणे राज्यांनी आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये काम करायचं आहे, अशा प्रकारचा याचा निर्देश आहे. समभाग 4 अनुच्छेद 360 पुढे असं म्हणतो की या संविधानात काही असले तरी अशा कोणत्याही निर्देशात एखाद्या राज्याच्या कारभारासंबंधात सेवा करणाऱ्या सर्व किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीच्या वेतनात व भत्त्यात घट करणे आवश्यक करणारी तरतूद राज्याच्या कुठल्याही म्हणजे क्लास 1, क्लास 2, सुपर क्लास 1, क्लास 3 या पदावर काम करणारे जे
सेवक आहेत त्यांच्या सेवा करणाऱ्या किंवा त्या व्यक्तीच्या वेतनात व भत्त्यात घट करणे, बदल करणे हा शब्द नाही, घट करणे म्हणजे आर्थिक इकॉनॉमीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या किंवा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि त्यांच्या भत्त्यात घट होऊ शकते. दुसरं आहे सर्व धन विधेयके, इकॉनॉमिक बिल्स किंवा अनुच्छेद 207 मधील तरतुदी ज्यांना लागू आहे. अनुच्छेद 7 मध्ये जे वित्तीय विधेयक, धन विधेयक, लेखा परीक्षक, लेखा विधेयक याच्याबद्दलचं जे विस्तृत विवेचन आपण बघितलंय त्या 2007 मध्ये नमूद असलेली सगळी विधेयक ही आर्थिक खर्चाबद्दलची, आर्थिक तरतुदीबद्दलची संसदेमध्ये पारित होणारी नियमावली म्हणजे विधेयक किंवा प्रस्ताव जे जातात ते त्याच्यावर ठराव झाल्यानंतर ते पुढे नियम होतात, त्याला आपण विधेयक म्हटले. सर्व धन विधेयके किंवा अनुच्छेद 207 मधील तरतुदी ज्यांना लागू आहेत अशी अन्य विधेयके राज्य विधानमंडळाने पारित केल्यानंतर ती राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणे आवश्यक करणारी तरतूद. आर्थिक आणीबाणीमध्ये जर राज्याच्या विधानमंडळाने कुठलंही विधेयक पारित केलं असेल, जे विधेयक धन विधेयक म्हणून पारित झालेलं आहे किंवा ज्याचा संबंध अर्थकारणाशी आहे, आर्थिक घडामोडीशी आहे, असे सगळे विधेयक ही राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय अंमलात आणता येणार नाही. थोडक्यात याचा अर्थ असा की राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय अशी विधेयक अंमलात आणता येणार नाही, यांचा समावेश असू शकतो. दुसरं आहे या अनुच्छेदान्वये जारी केलेली कोणतीही उद्घोषणा अंमलात असेल त्या कालावधी, जेवढ्या कालावधीसाठी आर्थिक आणीबाणी असेल त्या कालावधी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासह संघराज्याच्या कारभारा संबंधात सेवा करणाऱ्या सर्व किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तीच्या वेतनात व भत्त्यात घट करण्याचा निर्देश देण्यास सक्षम असेल. पहिल्या याच्यामध्ये फक्त राज्यातले लोकसेवक जे आहेत त्यांच्या वेतन आणि भत्त्याबद्दल बोलले, पण शेवटच्या या समभागा ख मध्ये 4च्या उच्च न्यायालयाचे तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेले. आणि ही जी तरतूद आहे ती तरतूद संविधानाच्या 1975 साली झालेल्या घटने दुरुस्तीप्रमाणे 38वी घटना दुरुस्ती आहे आणि 1979 पासून ही तरतूद लागू करण्यात आली की लोकसेवकांबरोबर राज्यातल्या सेवा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबर, केंद्रातल्या सेवा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा गृहीत करण्यात आलेले आहे. वेळ प्रसंगी त्यांची ही वेतन आणि भत्ते याच्यामध्ये घट होऊ शकेल असे निर्देश देण्यात येईल. आणि घट होऊ शकेल असे निर्देश म्हणजे काय की किती घट होईल आणि ते कशी कपात केली जाईल त्याबद्दलचे. थोडक्यात ही एक प्रोसिजरल प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, हे प्रक्रियात्मक अशा प्रकारचे विवेचन 360 मध्ये दिलेलं आहे की काय काय होऊ शकतं. आपण जर 360चा एकंदर आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की वित्त व्यवस्थापनेबाबत जर काही अनागोंदी निर्माण झालेली असेल तर त्या अनागोंदीवर उत्तर काय असावं, तर आर्थिक आणीबाणी. आणि आर्थिक आणीबाणी ही कुठल्या सिच्युएशन मध्ये लागू होणार, ही सिच्युएशन आहे आर्थिक अस्थैर्य आणि पत, आर्थिक पत म्हणजे रुपयाची पत, या संदर्भात ती लागू होणार. लागू करताना सगळे अधिकार राष्ट्रपतीकडे असतील. राष्ट्रपती ते काही विशिष्ट राज्यांना किंवा त्याप्रमाणे असलेल्या काही व्यवहारावर नियंत्रण निर्देश निर्माण करून त्याची अंमलबजावणी करून घेईल. आणि अशा वेळी राज्य किंवा केंद्र शासनाचे जे पब्लिक सर्वंट्स आहे, लोकसेवक आहे, त्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये कपात इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनामध्ये सुद्धा कपात या ठिकाणी अपेक्षित आहे राष्ट्रपतींना ती करायची. अर्थात ही तरतूद झाली, परंतु अशी वेळ भारतावर येणार नाही जोपर्यंत हा अनऑर्गनाइज सेक्टर भारताचा या ठिकाणी कार्यरत आहे खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ब्लेसिंग इन डिस्गाइज असा जरी विचार केला थोडासा तर वावगं होणार नाही. तुम्ही म्हणाल थोडस विपरीत बोलल्या जाते, पण असं नाहीये.
आपल्याला आपली गरिबी किंवा आपलं जे हँड टू माउथ लाईफ असतं ते सुद्धा एक ब्लेसिंग असतं. कारण जास्त काम करणं, जास्त पैसा निर्माण करणं, व्यापार उदीम कशातूनही काहीतरी काढणं आणि आपली उदरनिर्वाह, आपली उपजीविका चालवणं, हा जो एक भाग आहे त्या सगळ्यातून निर्माण होते ही अनऑर्गनाइज सेक्टर मधली इकॉनॉमी. आणि अनऑर्गनाइज सेक्टर मधली इकॉनॉमी या भारतासारख्या महाकाय देशामध्ये जिथे 18 पगड जातींचं वास्तव्य आहे आणि दारिद्र्य विचारू नका, पाहिजे तेवढं आहे. पण त्या ठिकाणी एक लक्षात घ्यायला पाहिजे की जो शेतावरचा मजूर आज राबतोय त्याला मिळेल त्या मिळकतीसाठी तो काम करतोय. एखाद्या दुकानात काम करणारा पोरगा आहे तो त्याचं घर चालवण्यासाठी काम करतोय. एखादा हॉकर रस्त्याच्या बाजूला चहाची भजीची टपरी घेऊन काम करतोय. एखादं छोटं मोठं भाजीचं स्टॉल, छोटी दुकानं, छोटे व्यापार हे जे सगळे करतात आहे, या सगळ्यांचं भारताच्या इकॉनॉमीमध्ये, भारताचं आर्थिक चक्र चलित राहण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि मला वाटतं ही खऱ्या अर्थाने भारताची आर्थिक जमेची बाजू आहे. जोपर्यंत हे आहे, जोपर्यंत हे होत राहणार, आपण फार जवळून या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती बघितली की सगळ्यात जास्त त्रास हा अनऑर्गनाइज इकॉनॉमीमध्ये. आणि म्हणून एका बाजूला तुम्हाला झटकन महागाई ही कुठल्या कुठे गेलेली दिसते. कारण वस्तूंचे जे काही मोठे कारखानदार आहेत, प्रोडक्शन आहेत, त्याचे साठे करून ठेवणारे लोक आहेत, वेअर हाऊसिंग वाले लोक आहेत, त्यांच्या थ्रू ही महागाई केली जाते आणि त्याच्यावरती नियंत्रण अर्थातच शासनाचं असतं, रिझर्व्ह बँकेचं असतं. ते रिझर्व्ह बँकेने कंट्रोल करायचं आणि ते बऱ्यापैकी आता कंट्रोलमध्ये आहे. सर्वसाधारण लोकांचं जीवन स्थिर, सुकर आणि सर्वसाधारण पातळीवर हळूहळू आलेला आहे आणि बऱ्यापैकी स्थिर होत आहे. ही स्थिरता समाजामध्ये अतिशय महत्वाची. एका बाजूला तुम्ही बघाल की आर्थिक आणीबाणीमध्ये पोलीस अधिकारी म्हणून मला या विषयावर स्पर्श करून इथे आपण थांबूया. ती म्हणजे गुन्हेगारी वाढणे. ज्या ज्या वेळी आर्थिक चणचण, महागाई किंवा आर्थिक अडचणीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा असं एक बघण्यात आलं की आर्थिक गुन्हे फार मोठ्या प्रमाणात वाढतात. कोणाला लुटणे, लोबाडणे हे जरी रस्त्यावरचे असले तरी सायबर इकॉनॉमिक क्राईम मध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. आणि ही सायबर इकॉनॉमी मध्ये होणारी सायबर क्राईमची जी वाढ आहे ती फार लक्षणीय आहे. आज कोणालाही चाकू दाखवून किंवा बंदूक दाखवून रॉबरी करून त्याच्या खिशातले पैसे काढण्याचे प्रकार विशेष दिसत नाही. पण एक ओटीपी देऊन त्याच्याकडून त्याचा अकाउंट हॅक करून, त्याची साईट हॅक करून त्याच्या अकाउंट मधून, बँकेमधून परस्पर पैसे काढून घेणे, त्याचे एटीएम खात्यातून परस्पर पैसे लांबवले जाणे, हे प्रकार आल्या दिवसाला 5वीला पुजल्यासारखे होत आहेत. भरमसाठ वाढ या प्रकारात होती. तर हाही एक भारताची किंवा देशाची किंवा भारतीय समाजाची म्हणा आर्थिक पत कुठंतरी खालावण्याचा एक निर्देश आहे. आपण या दृष्टीने लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा, अर्थकारणाचा थेट संबंध जीवनाशी असल्यामुळं आपल्याला असं दिसेल की जिथे आर्थिक चणचण आहे त्या ठिकाणी ग्रह कलह फार मोठ्या प्रमाणात होतात. भावाभावांमधली भांडणं, कोर्ट कचेऱ्या, घरामधली भांडणं, पोरांना पुरेसा पैसा मिळत नाही, शिक्षणाला पुरेसा पैसा नाही, त्यातून जो काही एक कलहात्मक परिस्थिती निर्माण होते, त्याच्यातून मग कौटुंबिक हिंसाचार आहे, त्याच्याही बाबतीमध्ये काही वाढ होते. तर खऱ्या अर्थाने सगळं गुन्हेगारी क्षेत्र बघितलं तर गुन्हेगारी क्षेत्राच्या मूळ कारणस्थानी जे बीज कारण आहे ती आहे इकॉनॉमी. हे सर्वसाधारण गुन्हेगारांसाठी हे लागू पडतं. स्ट्रीट क्राईम ज्याच्याने सर्वसाधारण जगणाऱ्या माणसाचं जीवन प्रभावित होतं असं. ही गुन्हेगारी वरच्या लेवलवर, कॉर्पोरेट लेवलवर चालते. करोडो रुपयाचे फ्रॉड होऊन मोदी आणि मल्ल्यासारखे लोक निघून जातात. ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल बाहेर. तो एक क्राईमचा एक वेगळा भाग आहे. व्हाईट कॉलर एक फार वेगळा आहे. त्याचाही संबंध अर्थकारणावर फार विपरीत पडतो. आणि जे घोटाळे हल्ली आजकाल ज्या काही एक कीड लागल्यासारखं सगळे घोटाळ्याची प्रकरणं इकडून तिकडे, याच्यात एवढा घोटाळा, त्याच्यात तेवढा घोटाळा, याच्यात या घोटाळ्यांमध्ये आर्थिक नुकसानीपेक्षा किंवा आर्थिक एकंदर पत कमी होण्यापेक्षा किंवा अस्थिर्य निर्माण होण्यापेक्षा राजकारणच जास्त आपल्याला दिसतं. त्या प्रांतामध्ये नंतर कधीतरी एखाद्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला जाता येईल. आर्थिक आणीबाणीबद्दल एवढं बोलून या ठिकाणी आज आपण थांबूया. आज 18 भाग संविधानाचे आपले पूर्ण होतात आहे.
19वा भाग संकीर्ण म्हणजे मिसलॅनियस जो आहे तो आपण पुढे बघणार आहोत. तो पण एकाच पेजचा फक्त 2 अनुच्छेदाचा आहे. त्यानंतर आपण पुढे 20व्या भागाकडे जाणार आहोत. तर मिसलॅनियस भागामध्ये ज्या ज्या काही इतर तरतुदी आहेत, आतापर्यंत आपण जे जे काही बघितलं त्या अगदी विशिष्ट ठरलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने त्या माध्यमातून काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी ज्याला कुठे आपण ऍडजस्ट करू शकत नाही, एक वेगळं स्वरूप किंवा वेगळं प्रावधान त्यांना द्यावं लागतं. उदाहरणार्थ व्याख्या असतील किंवा काही संरक्षणाच्या बाबी असतील त्याच्याबद्दलचे हे सगळे संदर्भ आपण या 19व्या भागात बघणार आहोत. उद्या आपण त्याची सुरुवात करू. आज 211 सलग पुष्प आपण त्याची सांगता करत आहोत. तुम्हा सगळ्यांची अनुमती घेऊन एक 2-4 मिनिटं अगोदरच थांबण्याची परवानगी मागतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.